नमस्कार. वैचारिक विश्व या प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमागे आपण वैचारिक विश्वाची पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैचारिक विश्वाचा जे पुढील लक्ष्य आहे त्याची विशेष माहिती देण्याचं काम मागील व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आजचा विषय असा आहे की मुलांच्या वर्तनामध्ये जे बदल होत असतात ते का होत असतात, ते नकारात्मक स्वरूपाचे असतात. त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचे असतील तर कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर बऱ्याच वेळेला आपण इतिहासाच्या पाठीमागे गेलो तर अनेक मानसशास्त्रज्ञांनी याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे. मग हा अभ्यास करत असताना मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग यामध्ये मुलांच्या विकासाच्या अवस्था ज्या आहेत त्या विकासाच्या अवस्थांमध्ये मुलांचं नेमकं वर्तन कोणत्या प्रकारचं होत असतं, त्याच्यामधले त्या निरीक्षणामधले जे बारकावे असतात ते जाणून घेऊन अनेक मार्गदर्शकांनी आपल्या संशोधनाच्या वृत्तीतून अनेक प्रकारचे जे बदल आहेत ते कशा प्रकारे होत असतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातूनच या विकासाच्या अवस्थांचा जर आढावा घ्यायचा असेल मग तो बाल्यावस्थेपासून ते प्रौढावस्थेपर्यंतच्या कालावधीमध्ये जे काही हे बदल होत असतात त्या बदलांचा अभ्यास करणं तितकंच गरजेची गोष्ट महत्त्वाची आहे. तर हे बदल कशा प्रकारे होत असतात याचा आढावा आपण घेऊया. तर याच्यामध्ये सुरुवातीला बाल्यावस्थेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या काही वेळेला पालकांच्याकडून केल्या जात असतात की पालकांचा असा विचार असतो की माझं मूल आहे किंवा माझं जो पाल्य आहे तो माझ्या वर्तनाच्या नियंत्रणात राहिला गेला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन असतो. पण काही वेळेला अशा गोष्टी न घडता काही वेळेला मुलेही आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि आपल्या सर्वांगीण विकासाच्या आणि वाढीच्या काळामध्ये समाजाकडून लाभलेल्या गोष्टीकडून तो अनेक गोष्टी शिकत असतो आणि त्याचा परिणाम त्या मुलांच्या वर होत असतो. मग तो परिणाम आहे तो सकारात्मक नकारात्मक या दोन्ही दृष्टिकोनातून होत असला तर त्याचा विचार हे सातत्याने पालक करत असतात आणि भविष्यामध्ये आपला पाल्य कोणत्या अवस्थेत आहेत हा दूरदृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्नही करत असतात. मग यांच्यामध्ये मुलांच्यामध्ये सकारात्मक आणि समाधानाची वृत्ती निर्माण करून त्यांच्यामध्ये योग्य असा समतोल घडवून आणण्याचा प्रयत्न पालक जर करत असतील तर त्याला एक विशेष असं काम या मानसशास्त्रज्ञाच्या माध्यमातून केलं जात असतं. म्हणून अनेक पालक समुपदेशकांच्याकडे किंवा शिक्षकांच्याकडे तक्रारी घेऊन येत असतात की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काही वेळेला माझा पाल्य आहे तो योग्य तो परस्पर पूरक अशा प्रकारच्या अभ्यासाची घोडदौड आहे, ती कशात तर कमतरता आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास किंवा त्याचं ते खेळणं बागडणं असेल
याच्यामध्ये समतोल साधण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. मग यामधूनच पालकांच्यात आणि मुलांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही जास्त प्रमाणात होत असते. म्हणून या पालकांच्या आणि मुलांच्यामध्ये संघर्षामध्ये एक प्रकारची उमेद निर्माण करून देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. या शिक्षकांच्या मध्येही अनेक प्रकारची गुण वैशिष्ट्ये लपलेली असतात. अनेक मुलांच्या वर्तनांचा आढावा ते सातत्याने घेत असतात आणि त्या सातत्यामधूनच त्यांना मुलांच्या वर्तनाबद्दलच्या हालचाली आहेत, जी निरीक्षणं आहेत, जी काही कौशल्य मुलांच्यामध्ये आहेत, ती स्वतःही शिकत असतात आणि आपल्याकडली ही कौशल्य त्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि यातूनच दोघांचाही विकास हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. मग या बाल्यावस्थापासून ते प्रौढावस्थापर्यंत ज्या मानवाच्या वाढीचा विकास होत असतो, या विकासाच्या अवस्थामधून ही लोक जात असतात. त्यामधून ह्या लोकांच्यामध्ये बदल झालेले असतात आणि त्याचा विचार करणं आज आपण महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला मुलांच्यामध्ये लहान वयामध्ये अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडतात. मग त्या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण करणं हे शिक्षकांचं परम उद्दिष्ट असतं. त्यांना समाजामधल्या उणिवा आहेत त्या जाणवून देऊन त्यांच्यामध्ये योग्य असं उद्दिष्ट किंवा यश संपादन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थ्यांची जडणघडण निर्माण करण्याचं काम ते करत असतात. बऱ्याच वेळेला अशाही घटना घडतात की काही वेळेला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काही लोक अस्वस्थ, चिंतातूर, निराश, वैफल्यग्रस्त असण्याची शक्यताही जास्त प्रमाणात असू शकते. कारण सर्वच विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती ही एकसारखी नसते. वेगवेगळ्या समाजातल्या विद्यार्थी, वेगवेगळ्या आर्थिक कुवतीच्या मानाने वेगवेगळी परिस्थिती असणारी कुटुंबे असतात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. मग त्या परिस्थितींची जाणीव या विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम केलं जात असतं आणि या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगला प्रकारचा नागरिक बनवण्याचं काम या शिक्षकांच्याकडून होत असतं आणि त्यातून मुलांचं संगोपन, पालनपोषण, योग्य असं मार्गदर्शन, योग्य अशी दिशा, योग्य अशा मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांना यशाचं शिखर गाठण्यापर्यंतचा जो मार्ग आहे तो खुला करून देण्याचं काम या शिक्षकांच्या माध्यमातून होत असतं. अजून एक जो वर्ग आहे त्या वर्गाबद्दलही पालकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की अशा जर समस्या निर्माण होत असतील तर समाजामध्ये अनेक संस्थांच्यामध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांच्याशी जर संपर्क साधला आणि आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल सातत्याने असे सकारात्मक बदल घडवून आणून त्यांना योग्य अशा करिअरच्या दिशेमध्ये योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या समुपदेशकांच्या माध्यमातूनही केला जात असतो. म्हणजेच बरेच वेळेला आपल्याला जाणवतं की आपल्याला शारीरिकपणे आजार झाला की आपण दवाखान्यात जातो, तिथली औषध उपचार घेतो. मग औषध उपचार घेतल्यानंतर आपण बरे होतो. पण अशी काळजी आपण घेतो का, असा सवाल मला आजच्या पालकांना आहे की आपल्या मुलाची मानसिक स्थिती समजून घेऊन, त्याच्या क्षमता समजून घेऊन त्याला योग्य अशा मार्गदर्शन पण पूरक अशा गोष्टी आपण त्याला देऊ शकतो आहे का, याची चाचपणी करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला जाणवतं की
पालकांचा अवेअरनेस आहे तो मुलांच्याबद्दल हा कमी प्रमाणाचा होत असला, दुर्लक्ष होत असलं, तर काही वेळेला भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या बिकट परिस्थितीच्या निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्याने तुम्ही समुपदेशकांच्या संपर्कात राहा. आपल्या मुलांची निरीक्षणे त्यांना सांगा आणि त्यातूनही तुमचेही समुपदेशन करून घेण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला पाल्यापेक्षा पालकांना एवढी काळजी असते की त्यांनाच काही वेळेला या समुपदेशनाची गरज आहे की काय अशी आशंका समुपदेशकांना वाटण्याची शक्यताही जास्त प्रमाणात होत असते. कारण तक्रारींचा एवढा भडीमार करणारे पालक हे मुलांच्यावरती अनेक प्रकारच्या शंका घेत असतात आणि त्याचा परिणाम काही वेळेला अतिकाळजी या विकृतीमुळे काही वेळेला पालकांचाही समतोल बिघडत जाण्याची शक्यताही जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून वाढत्या वयामध्ये, लहान वयामध्ये आपण योग्य ते संस्कार योग्य ती त्यांच्याकडे यश गाठण्यासाठी किंवा लक्ष गाठण्यासाठी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न पालकांनीही केला पाहिजे आणि त्याच्याबरोबरही शिक्षकही करतात. पण असाही वर्ग आहे की त्या वर्गाकडे जाऊन तुम्ही त्या पालकांचा समुपदेशकांचा सल्ला घेऊन त्यातून योग्य असं मार्गदर्शन घेण्याचं काम आपण केलं गेलं पाहिजे. तर या सर्व गोष्टी तुम्ही समजून घेऊन तुम्हीही अशा प्रकारच्या समस्या जर पालकांच्या आणि मुलांच्यामध्ये निर्माण होत असतील, त्या अभ्यास सवयीच्या बाबतीत असतील किंवा समाजामधल्या वर्तनाबद्दलच्या असतील, नकारात्मक वर्तनाबद्दलच्या असतील आणि त्याचा परिणाम कुटुंबावर होणार असेल, तर त्यासाठीही जरूर आपण या समुपदेशकांच्याकडे आपण जाऊन त्यांच्याकडून योग्य असं मार्गदर्शन करून घेण्याचं काम केलं गेलं पाहिजे आणि त्यातून मुलांच्या भविष्याबद्दलची चिंता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने केला गेला पाहिजे. तर या सर्व गोष्टी विचार करून तुम्ही अशा प्रकारच्या जर गोष्टी घडत असतील तर वैचारिक विश्व या परिवारामधल्या काही निवडक समुपदेशकांच्याकडे जाऊनही तुम्ही आपल्या मुलांच्या विकासासाठी, भविष्याच्या काळजीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन घेण्याचं काम केलं तर भविष्यामध्ये तुमच्याही मुलांना एक अशी दिशा निश्चित मिळेल आणि त्यातून मुलांचा विकास आणि योग्य दिशा मिळण्याचंही काम त्यांना होऊ शकेल. तर या सर्व गोष्टी पालकांनीही समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आता सांगायचं झालं तर किशोरवयीन वयोगटामध्ये अनेक मुलांच्या समस्या असतात की या वयोगटामध्ये पालकांचा आणि मुलांचा संघर्ष हा अटळ असतो आणि या संघर्षाचं कारण नेमकं काय असतं याचं आकलन पालकांनाही होत नाही, शिक्षकांनाही होत नाही. कारण ते होत नाही याचं कारण एकच आहे की या मुलांच्यामध्ये अनेक प्रकारचे शारीरिक बदल होत असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होत असतो. काही वेळेला मग हे त्यांचं परिपक्व होण्याचं वय नेमकं काय आहे तर मुलांचं वय हे 18 ते 17 वर्ष वयोगट आहे, तर मुलींचं वय आहे 13.5 ते 14 वयोगटच्या पुढे असणारी मुली आहेत ती लवकर वयामध्ये येत असतात आणि यामधूनही काही वेळेला ही परिपक्वाची गोष्ट मुलांच्यामध्ये येत असली तरी काही वेळेला त्यांच्यामध्ये हे बदल झाल्यामुळे अनेक प्रकारच्या मानसिक स्थितीमध्ये असतात
काही मुलांना या वयोगटामध्ये वादळी वयाचं वयोगट म्हणून ओळखलं जातं आणि या वयोगटामधली मुलं चिंतातूर असतात, निराश असतात, राग असतात, धाडसी प्रवृत्ती असते व काही वेळेला स्वतःचा अधिक विचार करत असतात आणि बेधडकपणे निर्णय घेण्याची प्रक्रिया ते करत असतात आणि त्यातून काही वेळेला ह्या मुलांच्यामध्ये चुका होण्याची शक्यताही जास्त प्रमाणात होत असते आणि त्या चुकांच्या माध्यमातून काही वेळेला त्या मुलांच्या भविष्यामध्ये अनेक प्रकारचे कलाटणी देणारे प्रसंग त्यांच्यावरती येण्याची शक्यताही जास्त प्रमाणात होत असते. म्हणून अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत याची काळजी जर पालकांनी त्वरित काही वयोगटाच्या सुरुवातीच्या काळापासून ते त्याच्या किशोरवयाच्या अवस्थेपर्यंत किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेण्यापर्यंत किंवा अगदी करिअरच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन देण्याचं काम या समुपदेशकांच्या माध्यमातून होत असतं आणि त्यांचा आपण मार्गदर्शन घेणं किंवा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यातून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास घडवण्याचा प्रयत्न किंवा आपल्या पाल्याचा विकास घडवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर यातून तुमच्या मुलांचा विकास होईल आणि त्या विकासाबरोबर मुलेही विकसित पायाभूत स्थितींच्या कडे चांगल्या प्रकारे जाऊ शकतात आणि त्यातून ते योग्य प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतील ही आशा आहे. तर अशा प्रकारच्या काही संकल्पना आपण वैचारिक विश्वाच्या माध्यमातून घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याच वेळेला शिक्षकांच्याही गोष्टी असतात, त्यांच्यापुढे येत असतात, त्यांनाही अनेक प्रकारच्या गोष्टी मुलांच्या बरोबर शिकायला मिळतात आणि त्या मिळाल्यानंतरही काही वेळेला त्यांनाही जाणीव होत असते हे ॲडव्हान्स मुलांना कसं आपण नियंत्रणात आणलं गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य असं समतोलात्मक जीवन जगून घडवून देण्याचं काम कसं केलं गेलं पाहिजे. काही वेळेला शिक्षकांनाही आश्चर्यकारक पडतील असे प्रश्न हे विद्यार्थी विचारत असतात आणि त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे शिक्षकांना जरी देता नाही आली तर काही वेळेला मुलांचे अनुत्तरित प्रश्न काही वेळेला रुद्र अवतार स्थापन करण्याचंही काम होऊ शकतं आणि त्यातून त्या प्रश्नांची उकल करण्याचं काम कायम हे विद्यार्थी शोधत असतात आणि ते शोधल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी आत्मसात होत असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा होत असली तरी काही गोष्टींचा नकारात्मकही परिणाम त्यांच्यावरती होत असतो. म्हणून अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना योग्य अशा प्रकारची उत्तरे देण्याचं कौशल्य शिक्षकांनीही आत्मसात करावं यासाठीही काही संकल्पना काही प्रकल्पांच्या माध्यमातून शिक्षकांनी योग्य असं प्रशिक्षण घेऊन फक्त प्रशिक्षण घेऊन मुलांच्या विकासासाठी योग्य पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्याचंही काम केलं गेलं पाहिजे. आज आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षकांच्या अभ्यासक्रमामध्ये अनेक मानसशास्त्राच्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनांचा जरी अभ्यास केला काही वेळेला विकासाच्या अवस्थामधल्या अनेक प्रकारच्या पियाजे असेल पियाजेने ॲडलर असेल तर यांनी ज्या थेरी मांडलेल्या आहेत त्या थेरींचा जरी त्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये या मुलांच्या मधल्या ज्या अवस्थांच्या कालावधीमध्ये होणारे जे बदल आहेत त्यांचा उपयोग आपल्याला त्या मुलांच्या वर्तनामध्ये घडवून आणला गेला पाहिजे
यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही योग्य असं मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलांचा विकास घडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. तर इथे आपण थांबूया आणि या पुढचा जो विषय असेल तो नवीन विचारासह तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न काही दिवसाच्या कालावधीमध्ये केला जाईल आणि त्यातून सातत्याने आपण या वैचारिक विश्वच्या या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेल तुम्हाला भेटत जाऊ. तुमच्याकडल्या ही संकल्पना, सजेशन किंवा काही वेळेला काही कल्पना असतील, काही विषयावरती चर्चा करायची असेल तर त्या सुचवल्या तर त्या अधिक लक्षात घेऊन तुमच्या पुढे त्या विषयांची योग्य अशी मांडणी करण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जाईल. तर अशा काही सजेशन असतील तर त्या तुम्हीही पाठवू शकता आणि त्यातून आपण योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन असं व्हिडिओ तुमच्यापर्यंत संपादित करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तर इथे